आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटामध्ये हा संपूर्ण भाग आलेला आहे। भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, 250 मिलीमीटरच्या वर पाऊस पडला आणि त्याच्यामुळे संपूर्ण शेतीमध्ये तर पाणी घुसलंच, पण घरामध्ये पण पाणी घुसून मातीची घरं पडायला परिस्थिती आहे। घरातलं धान्य सगळं खराब झालेलं आहे आणि अशा या संकटाच्या वेळेस सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांच्या आणि गरिबाच्या मागे राहावं व अशी भूमिका आमची आहे। कालही आम्ही सांगितले की शेतकऱ्यांचं कर्जमाफन केलं पाहिजे। तसं तेलंगणाच्या सरकारने त्या ठिकाणी कर्ज माफ केलं, तसं महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, ही पण भूमिका आहे। आणि अशा या संकटात, कारण की आता आपण पाहतो ही दुबार पेरणी नाही होऊ शकत। आता संपूर्ण या वर्षीचं हंगामच शेतकऱ्यांचं हातून गेलेलं आहे, त्यामुळे भरीव मदत, त्यात तुटपुंजी मदत नाही चालणार, त्याला भरीव मदत, त्याला वर्षभर त्याचं कुटुंब चालवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करावी, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि सरकारला आम्ही तेच सांगणार आहोत। आणि मी आज राज्याच्या मुख्य सचिवाशीनी बोललो, जिल्ह्याच्या कलेक्टरशीनी बोललो, त्यांना सगळी माहिती करून जमलं तर हा सगळा रिपोर्ट गोळा झाला तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेन, कारण की हा विषय राजकारणाचा नाही। याच्यामध्ये जनता अडचणीत आलेली आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे, गरीब माणूस अडचणीत आलेला आहे, त्याला मदत मिळावी ही भूमिका आमची राहणार आहे। आणि त्यामुळे मी सगळे आमचं प्रशासन, त्यांना जिल्हाधिकारी, आमचे तहसीलदार असतील, BDO असतील, कृषी विभागाची लोक असतील, या सगळ्यांनी स्पॉटला व्हिजिट केलेली आहे आणि अशा या संकटामध्ये सगळ्यांना धीर दिला गेला पाहिजे ही भूमिका आमची आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।